नमस्कार मंडळी. आज आपण ऐकणार आहोत एक सुंदर, प्रेरणादायी आणि भक्तिभावानं परिपूर्ण अशी बुध बृहस्पती व्रताची गोष्ट. ही कथा आहे श्रद्धेची, पश्चातापाची आणि देवाच्या कृपेची. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला 7 मुलगे आणि 7 सुना होत्या. दररोज एक मामा आणि भाचा भिक्षा मागायला येत असत. पण राजाच्या घरातील सुना त्यांना काही देत नसत. कारण त्यांच्या हातात भरपूर असलं तरी त्या म्हणायच्या, आमचे हात रिकामे आहेत. हळूहळू काळ बदलला आणि खरंच त्यांचे हात रिकामे झाले. संपत्ती गेली, दारिद्र्यता आली. तेवढ्यात पुन्हा मामा भाचा भिक्षा मागायला आले. सर्व सुना आता खरंच काही देऊ शकत नव्हत्या. पण सर्वात धाकटी सून शहाणी होती. तिनं आपली चूक मान्य केली आणि त्या ब्राह्मणांच्या पाया पडली. तिला उत्तर मिळालं, बुधवारी आणि बृहस्पतिवारी श्रद्धेनं ब्राह्मण भोजन करावं. पती घरी नसल्यास बाहुल्या करून त्याची पूजा करावी. संपत्ती हवी असेल तर पेटीवर, धान्य हवं असेल तर कोठीवर बाहुली काढावी. त्या सुनबाईंनं हे व्रत मनोभावे केलं. एका रात्री तिला स्वप्न पडलं, मी ब्राह्मणांना चांदीच्या भांड्यातून तूप वाढत आहे. तिनं हे जावांना सांगितलं, पण त्यांनी तिची थट्टा केली. दुसरीकडे तिचा नवरा प्रवासात होता. त्यांच्या नगरात राजा मेल्यामुळे नवीन राजाला शोधण्यासाठी हत्तीच्या सोंडेत माळ घालून फिरवली जाते. आश्चर्य म्हणजे हत्तीन 3दा तिच्या नवऱ्याच्याच गळ्यात माळ घालते. मग त्यालाच राजा केलं जातं. नवीन राजा झाल्यावर तो आपल्या कुटुंबाचा शोध घेतो आणि आपली बायको देशोधडीला लागल्याचं कळतं. तो एका तलावाचं काम सुरू करतो आणि तिथंच त्याला आपली पत्नी सापडते. तिची श्रद्धा पाहून तो भारावून जातो. मग राजवाड्यात मोठा ब्राह्मण भोजनाचा सोहळा होतो. तिच्या हातात चांदीचं भांडं देऊन तिला तूप वाढायला सांगितलं जातं. अगदी स्वप्नात पाहिल्याप्रमाणे. ब्राह्मणही संतुष्ट होतात. जावांनी हे सर्व पाहिलं आणि आपली चूक कबूल केली. मग त्यांच्या आयुष्यातही सुख समृद्धी परतते. जशी त्या सुनबाईवर बुध बृहस्पतींची कृपा झाली, तशीच कृपा तुमच्यावर आणि माझ्यावरही व्हावी हीच प्रार्थना. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.